चला रँडमली एक कार्ड काढूया आणि बघूया की युनिवर्स ते ब्रह्मांड तुम्हाला काय सांगतं. तर युनिवर्सला त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला आणि बघूया की गायडन्स काय येतं. द हर्मिटचं कार्ड आहे अँड द 7 ऑफ पेंटिकल्स. काही गोष्टींमध्ये ना तुम्ही खूप कन्फ्यूज्ड आहात, गोंधळलेला आहात, रस्ता मिळत नाही आहे आणि युनिवर्स तुम्हाला सांगताय की काही चुका तुमच्याकडून पण झाल्यात, तर त्या चुका काय आहेत, ते लूपहोल्स काय आहेत ते शोधायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला रस्ता नक्कीच मिळेल. जे तुम्ही शोधताय ते ऑलरेडी युनिवर्सने त्याच्यासाठी प्लॅन्टिंग चालू केलं आहे. ओके, त्या गोष्टी ऑलरेडी ऑन द वे आहेत. पण जस्ट बिकॉज ऑफ युअर डाऊट की हे होईल का नाही, हे पॉसिबल आहे का नाही, नाही नाही माझ्या बाबतीत काहीच चांगलं होत नाही, सगळी दुनिया माझ्या अगेन्स्टच बोलते आणि देव तरी कुठे माझ्यासोबत आहे, हे जे सगळं निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे ना, त्यामुळे त्या गोष्टी अजूनही घडत नाही आहेत. असं नाही आहे, तुम्ही जर पाहिलंत ना मागे वळून तर बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी अलाइन झालेल्या आहेत. तुम्हालाही दिसतंय की प्रोग्रेस बराच आहे. ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टक आहात तिथे बराच प्रोग्रेस झालेला आहे. पण तुमचं म्हणणं काय आहे की अजूनही मला ते 100% आलेले नाही, वेळ लागेल. बिलीव्ह इन द टायमिंग ऑफ द डिवाइन. त्या देवाच्या टायमिंगवर जरासा भरोसा करायला शिका आणि माझ्या काही चुका झाल्यात का तेही बघायला शिका. तुम्हाला मेडिटेशन करायला सांगितलं जातं आहे. थोडंसं खूप पार्टी आणि खूप जास्त लोकांमध्ये जाणं, खूप जास्त आपले प्लॅन्स रिव्हील करणं, असं जर तुम्ही करत असाल तर युनिवर्सचं गायडन्स इथे आहे की तुमचे प्लॅन सध्या कोणालाही काही रिव्हील करू नका. ओके, कीप इट प्रायव्हेट. तुम्ही स्वतःपुरतं ठेवा तुमचे जे पण प्लॅन्स आहेत. सेल्फ इन्स्पेक्शन करा, स्वतःवर फोकस करा, शिका, जेवढं शिकता येईल शिका. तुमच्या फील्डशी रिलेटेड किंवा काहीही, तुमची हॉबी क्लासेस लावा. पण लोकांपासून अलिप्त व्हायचं आहे, स्वतःपासून नाही. स्वतःला सेव्ह करा, स्वतःची एनर्जी सेव्ह करा आणि नंतर तुम्ही बघाल की हळूहळू तुम्ही जे मॅनिफेस्ट करत होता त्या गोष्टी तुमच्याकडे यायला लागलेल्या आहेत.